नमस्कार मैत्रिणींनो, मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मस्त अशी रानभाजी, मस्त अशी रानातून आणलेली ही भाजी आहे। तर ही भाजी आहे कुड्याच्या शेंगांची भाजी। ही भाजी पोटावरती खूप हेल्दी आहे। तर चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पुढची प्रोसेस पाहूया। हे आता तुम्ही पाहू शकता, मी आता रानातून मस्त अशा कुड्याच्या शेंगा आणलेल्या आहेत। हिरव्यागार अशा ह्या शेंगा आहेत, छान। आता आपण ह्या साफ करून घेणार आहोत। आता आपण यातली एक शेंग घ्यायची आणि हाताच्या साहाय्याने याला असं मधून दोन भाग करायचे। बघा, अशा पद्धतीने पूर्ण अशी सोलून घ्यायची ती। आणि याच्यामध्ये जो व्हाईट दोर असतो, कापसासारखा असा व्हाईट दोर असतो, हे तुम्ही पाहू शकता। हे सर्व काढून घ्यायचं आहे, कारण हे जर ठेवलं तर भाजी कडू लागते। त्यामुळे हे जे सर्व दोर आहे ते आपण सर्व काढून घ्यायचे। अशा पद्धतीने आपण सर्व शेंगा साफ करून घ्यायच्यात। हे आता तुम्ही पाहू शकता, मी सर्व शेंगा अशा साफ करून घेतलेले आहेत। याच्या मधला जो दोर असतो व्हाईट, तो पूर्ण काढून घेतलेला आहे। आणि आता आपण हे बारीक चिरून घेणार आहोत। हे पहा, अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचं आहे। आणि आता आपण हे वाफवणार आहोत। आता हे स्वच्छ धुवून याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे उकडायला। आणि आपली ही भाजी आपण एक 10 मिनिटं छान उकडून घ्यायची आहे, उकडून व्यवस्थित पिळून घ्यायची आहे। आता इथे आपण फोडणी देणार आहोत। तेल गरम करत ठेवलं आहे, याच्यामध्ये मी जिरं घातलं आहे, ठेचलेलं लसूण घालायचं आहे आणि एक बारीक चिरलेली मिरची घालायची आहे। मिरची छान हे झाली की याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा थोडासा भरपूर घालायचा, त्याच्याने छान चव येते। आणि हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा। छान असा लालसर होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे। कांदा परतून झाला की आता आपण याच्यामध्ये बेसिक मसाले ॲड करणार आहोत। लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद, कांदा लसूण मसाला। मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपण जी भाजी उकडून घेतली होती ती घट्ट पिळून याच्यामध्ये घालायची। सर्व भाजी आपण याच्यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करायची। सर्व ह्याला मसाला व्यवस्थित लागला पाहिजे। आणि याच्यामध्ये आता चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ ऑलरेडी आपण थोडं टाकलं होतं। आणि मिक्स करायची आहे, कोथिंबीर घालायची आणि आता गॅस बंद करायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता, ही आपली भाजी अशी गरमागरम काढून घ्यायची। आपली ही जी भाजी आहे कुड्याच्या शेंगांची, ती पोटावरती खूपच हेल्दी आहे। त्यामुळे वर्षातून ज्या नॅचरल भाज्या येतात त्या नक्की खाव्या। अशा पद्धतीने आपली ही कुड्याच्या शेंगांची भाजी छान झालेली आहे। मस्त खा। आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। थँक्यू।